बहिणींनो नमस्कार. दे इकडं जाऊ दे मला. बहिणींनो नमस्कार. कशात तुम्ही बरे आहेत का? जरा आता मी बघा झाले घरचं काम धंदा, आता बाहेर जरा थोडस म्हणजे माझं काम आहे म्हणून मी चालले बघा बाहेर. आता येईन 8 वाजता येते बाहेरून. मी घरामध्ये पण कुणाला सांगितलं नाही काय नाही. पोरग बसलंय तिथं दूध प्यायला. एवढं एवढं दूध दिलं ते खायचं नाही. सर सकाळ धरून खायला माझ्या संग बोलला पण नाही, आवाज पण नाही, काहीच नाही. म्हणजे दुपारी आलाय पुरी बोलला नाहीये आणि इडव मध्ये तर बोलच नाही. आता तिथं कोपऱ्यामध्ये बसलाय आतमध्ये जाऊन. आता मी काय केलंय नुसतं मी म्हणलं हे मारण बघ एवढंच बातला. आणि दाना 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 ती बाई अशी 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 कुठे ती या ते ते बरं आहे का? आणि मी जरा थोडं असं केलं तर त्यांनी तसं करायचं का? मला तर एवढं दुःख वाटलं ना की आपल्या लेखाचं पोरग असताना आपला असं करायला पण अधिकार नाही का? हा का असं कशासाठी असं एवढं अजून नाकामधला गुण निघला नसन या नाकामधला या. हा आणि हे लेकर मग आईचं काम नाही का सांगायचं बड़ी मम्मी को क्यों ऐसा कर रहे रे तू? हा कितना अच्छा सांभाळती है तुमको. अहो लहानपणापासून एवढं तिला चांगलं सांभाळले ना मी. कोणचीच आजीच चांगलं सांभाळणार नाही, कोणची दादी अच्छा नहीं संभाली, इतना मैं अच्छा संभाला है उसको. और ये बच्चे अभी सुनते नहीं मेरा. म्हणजे माझा अजून कोणी म्हणजे एवढं त्यांना जीव प्राण लावला ते माझं काहीच ऐकणार नाहीत का? ऐकायला पाहिजे ना. आता आम्ही हक्काने बोलवतो ना त्यांना. काय म्हणते जरा थोडस बाबा मोबाईल धर, हा जरा थोडस बोल 4 शब्द. हे इडो कसा अधुरा अधुरा वाटतंय ना. ते तरी नाही आवाज मारला ना मग मला माझा मूडच जाते. असं काही सांगायचं तुम्हाला म्हणलं तर, तुम्हाला काय सांगायचं म्हणलं असं वाटतंय. त्यांनी बोललं ना तर जरा माझी मला तुम्हाला काय कसं पण वाटत तसं काय नाही. पण मला तुम्ही बी म्हणतात ना बाई आवाज कसा आहे नाही बाळाचा, आवाज कसा आहे नाही बाळाचा. तुम्ही पण म्हणता का नाही? हा पोरग काय गावाला गेले का काय गेले काय नाही. अहो इथंच आहे पोरग. मी रागाने या दुसऱ्या लेखाकडे आले ना. दुसऱ्या लेखाकडे आले पण जवळच घर आहे ना, जवळच घर आहे. चक्कर सध्या मारत नाहीत लेकरं बहिणींनो. आता काय सांगावं तुम्हाला, चक्कर सध्या मारत नाहीत इकडं. चक्कर बाई आपली दादी कशी आहे कशी नाही बघायला नको. 3 दिवस झालं मी इथं आहे. 3 दिवस झालं मी खिडकीतून वाकू वाकू बघते. इकडून येईन तिकडून येईन, इकडून येईन तिकडून येईन असं. म्हणजे या मयाला लाज नाही ना, या मयाला लाज नाहीये. काय करायचं? देवाने एवढी मयाच घातली ना मला, काय करू? देवाने मयाच घातली, मी काय करू? सगळे म्हणतात एवढी कशी माया करती, सोडून दे त्यांच्या हालतवर सोडून दे. अहो नाही ना, मला नाही हवं, मला नाही सुटत, मला खरंच नाही सुटत. मला मी माया झंझाळमध्ये फसून गेलेली आहे. मी लांब जाणार होते तर ते आले वापस. मी म्हणलं लांबून तरी लेकर बघते मी.